आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, तुम्ही बघत आहात लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची. या कृषी विशेष बुलेटिन मध्ये मी वर्षा नलवडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा. रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली आहे, मात्र भातावरती किडाचा प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतोय. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजानं व्यापाऱ्यांच्या दारात जावं लागतंय, तर शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा व्यापारी घेत असल्याचं देखील बघायला मिळतं. हमी भाव आता 4,450 असताना 500 रुपये कमी भावात माल विकावा लागतोय. तर शेतकऱ्यांची आता ही पिळवणूक थांबवण्यासाठी हमीभाव केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वर्ध्यात रब्बी हंगामाची पूर्वतयारीला आता वेग आला असून जिल्ह्यात 1,80,000 हेक्टरमध्ये रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर खरीपात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांना अपेक्षा व्यक्त केली जाते. पालघर जिल्ह्यात तब्बल 75,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. भात पीक काढण्यासाठी तयार झालंय, मात्र शेतकऱ्यांना शेतमजूरच मिळत नाहीयेत. यामुळे पालघरमध्ये भात पीक अजूनही कांदा ग्राहकांना रडवत असला तरी दुसरीकडे बळीराजालाही चांगलाच मोबदला मिळतच नाहीये. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब झालाय, तर दुसरीकडे लाल कांदा बाजारात आलेलाच नाहीये. त्यामुळे सध्या कांदा दर तेजीत आहे, मात्र त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचं बघायला मिळतंय. वाशिमच्या मानोरा धामणीमधून वाहनाच्या अरुणावती नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याचं गेट बंद करण्यात आलंय. 27 ऑक्टोबरपासून गेट बंद केल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी अडवणं शक्य झालंय. याचा फायदा आता पिकांचं सिंचन आणि गुरांची तहान भागवण्यासाठी देखील होणार आहे. यामुळे परिसरातील पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. वर्ध्यात यावर्षी पाऊस कमी पडल्यानं कापूस पिकाला फटका बसलाय. शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय. त्यामुळे पिकांनी पाणी देणं देखील शक्य होत नाहीये. तर पीक सुकत असल्यानं कापूस उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. आधीच सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय, तर आता कापसाला फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कोट्यवधींची शेतजमीन सरकार जमा करण्याचा घाट हा सेलू नगरपंचायतच्या प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी घातल्याचा डाव उजेडात आलाय. शेतकऱ्यांनी नगरपंचायतीकडे प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता, त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस झालाय. तर यावेळी शेतकरी आक्रमक झाले असून यावेळी सभागृहातील पदाधिकाऱ्यांसोबत संताप देखील व्यक्त करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, तर लासलगाव बाजार समितीत देखील याची धग पोहोचल्याचं बघायला मिळतं. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मालेगाव उपबाजार समिती, लासलगाव बाजार समिती तसेच विंचूर उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजूचं मोठं उत्पादन केलं जात असतं, मात्र दरवर्षी अवकाळी पाऊस, चक्रीवादळ यामुळे बागायती आणि भात शेती पिकाचं मोठं नुकसान होतं. तर पीक विम्यापोटी परतावा मिळणं अपेक्षित आहे, मात्र ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्यानं यावर्षी पीक विमा काढायचा की नाही असा विचार शेतकरी करू लागले. आता बातम्या सविस्तर पाहूयात. शेतकऱ्यांसाठी खरं तर सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळत होती, मात्र आता 3 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्याकरता 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
विशेषतः विदर्भाच्या भागामध्ये 2 हेक्टरपेक्षा जास्त लँड होल्डिंग असल्यामुळे मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये त्यांना कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालं आहे अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे. पावसानं दडी मारल्यानं राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कमी पावसामुळे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती असून या संदर्भात केंद्र सरकारला माहिती पाठवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. राज्यातील ऊस गळीत हंगामाला 1 नोव्हेंबर अर्थातच बुधवारपासून सुरुवात होतीये. 16 साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील 1 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील तब्बल 16 साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात होतीये. तर यंदाचं ऊस गाळपाचं ध्येय 1 कोटी टन असल्याचं संचालकांकडून सांगण्यात आलंय. यंदाच्या वर्षी कमी पाऊस, घटलेला ऊस लागवड क्षेत्र आणि वाढलेली गाळप क्षमता यातून ऊस टंचाईचं मोठं सावट सर्वच कारखान्यांसमोर उभं आहे. कांदा ग्राहकांना रडवत असला तरी दुसरीकडे बळीराजाला देखील फार काही मोबदला मिळतच नाहीये. कारण शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब झालाय तर दुसरीकडे लाल कांदा बाजारात अद्यापही आला नाहीये. त्यामुळे महिनाभर कांदा तेजीत राहणार आहे. तर निर्यात मूल्य आकारल्याच्या निर्णयामुळे आज 200 ते 500 रुपयांनी कांद्याचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी. आपण पाहूयात. आज आपण आलो आहोत मुंगसे बाजार समितीच्या या मार्केट परिसरात आणि इथे काही शेतकरी त्यांच्या कांदा विक्रीसाठी इथे आलेले आहेत आणि जवळपास कांद्याला 4,500 ते 4800 ते 5000 पर्यंत हा भाव मिळतो आहे. हा भाव शेतकऱ्यांना जो मिळतो आहे तो रास्त आहे का, आपण जाणून घेऊ काही शेतकऱ्यांकडून. साहेब, काय नाव तुमचं? विकास देवरे. बरं, तो तुम्हाला जो भाव मिळतोय काय सांगाल त्याचा? भाव आता मोठा मिळत आहे पण शेतकऱ्यांकडे कांदा राहिला नाही. आता कोणाकडे 5 क्विंटल 10 क्विंटल जेव्हा 10-10 20-20 ट्रॅक्टर होते शेतकऱ्यांकडे तेव्हा अजिबात भाव भेटला नाही. म्हणजे खर्च निघत नव्हता शेतकऱ्यांचा. पण आता शेतकऱ्यांकडे कांदेच राहिले नाही. सध्या थोडासा भाव आहे पण ज्या वेळेला 700 रुपये होता त्यावेळेला शासन का म्हणून काही भाग घेत नव्हतं. आजच का शासनाला सुचू राहिलं, हे शेतकऱ्याचं फार मोठं दुर्दैव आहे. शासन काही योग्य पावलं उचलत नाही. थोडं 4-5 हजार यायला लागले तर लगे अंकुश लावतं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. शेतकऱ्याला ज्या वेळेस त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात माल होता त्यावेळेस योग्य प्रमाणात शेतकऱ्याला भाव दिला गेला नाही. ज्या वेळेस कांद्याला जो खर्च येतो तो खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नव्हता. त्यावेळेस शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष दिलं नाही. आणि आज ज्या वेळेस शेतकऱ्याला शेवटच्या वेळेस थोडाफार त्याच्याकडे 5-10-20 क्विंटल माल असताना जेव्हा शेतकऱ्याला थोडाफार फायदा व्हायला लागला तेव्हाही तेव्हाही शासनाने त्याच्यात हस्तक्षेप करून शेतकऱ्याला मालाला जो योग्य थोडाफार भाव मिळत होता तोही आता कमी व्हायला लागला. GST पेक्षा सुद्धा जास्त शुल्क सरकारने कांद्यावर लावलेलं आहे. याचा विचार सरकारने करावा. GSTचा जास्तीत जास्त रेट हा 28% आहे आणि शेतकऱ्याच्या 1 किलो कांद्याला 67 रुपये जर टॅक्स लावत असाल तर हे शेतकऱ्यावर अन्याय करणारं धोरण आहे. शासनाने हे धोरण कुठेतरी बदलावं. जे आज फक्त एक घबराट म्हणून म्हणजे व्यापारी धास्ताव गेला आणि शेतकरी घबराट झाल्यामुळे आज प्रत्येक बाजार समितीमध्ये 200, 300 नग वाढले आणि त्याचा परिणाम 200-400 रुपये बाजार कमी झाले. परंतु शासनाला या गोष्टीचं काही घेणं नाही. हे शेतकरी आणि व्यापारी काय होईल फक्त त्यांना सर्वसामान्याचं बघून त्यांचा ते निर्णय घेतात. बातमी चंद्रपुरातून आहे. सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू न करण्यानं आता शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजानं व्यापाऱ्यांच्या दारात जावं लागतंय तर शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा व्यापारी घेत आहेत. हमी भाव 4,450 असताना 500 रुपये कमी भावात माल विकावा लागतोय आणि त्यामुळेच आता शेतकरी चिंताग्रस्त झाल्यात. तर शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठी हमी भाव केंद्र तातडीनं सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती शासनाने नेहमी म्हणते का केंद्र चालू लवकरात लवकर चालू. अनेक शेतकऱ्याचा माल आता निघालेला आहे आणि व्यापारी कवडीमोलाच्या भावाने त्यांचा माल घेऊन राहिला आहे. शासनाने हमी भाव जाहीर केलेला आहे पण केंद्र अजूनपर्यंत फेडरेशननं कोणत्याही जिल्हा स्तरावर अजूनपर्यंत चालू नाही झाले. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन
सोयाबीन केंद्र तात्काळ चालू केले पाहिजे. हमीभाव केंद्र चालू केले पाहिजे. आज अनेक शेतकरी वाट पाहून राहिले, पण शासनाने अजूनही केंद्र चालू नाही केलेले आहे. त्यामुळे शासनाविषयी शेतकऱ्याची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे आणि त्यातच मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. पालघर जिल्ह्यात तब्बल 75 हेक्टर पेक्षा देखील जास्त क्षेत्रावर भात लागवड केली जाते, तर भात पीक काढण्यासाठी तयार झालंय. मात्र शेतकऱ्यांना शेतमजूरच मिळत नाहीयेत. यामुळे पालघरमध्ये भात पीक अजूनही शेतात पडू नये. परिणामी भात उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं बघायला मिळतंय. परवडतसारखं नाही, कारण मजुरांची पण मजुरी वाढून गेली आणि म्हणजे भातात पण पाऊस पडतो तर व्यवस्थित होतं, नाही तर म्हणजे कसं कमजोरच होऊन जातं भात असं. तर म्हणजे कसं पावली वगैरे म्हणजे गेली ना तर त्याच्यात पण भाव भेटायला पाहिजे, त्याच्यातही नाही भाव भेटत. आणि भातामध्ये म्हणजे तेही उत्पन्न जास्त नाही राहत. तर महामंडळामध्ये तेही भात म्हणजे कसं जरा भाव ते पण वाढवून द्यायला पाहिजेत होतं त्यांनी. मजूर म्हणजे हे गावाचेच आहेत, कारण म्हणजे कसं गावाचेच, पण मी म्हणजे लांबून येते तरी पण म्हणजे थोडेसे मजूर बांधलेले आहेत तर ते येतात असं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजूचं मोठं उत्पादन होत असतं. मात्र अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ यामुळे बागायती आणि भात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. तर प्रशासनाकडून आंबा आणि काजू बागायतदारांना पीक विम्यापोटी तब्बल 83 कोटी 10 लाख रुपये परतावा मिळणं अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्यानं यावर्षी पीक विमा काढायचा की नाही असा विचार आता शेतकरी करतायत. या संदर्भात आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. आपण पाहूयात. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना नेहमीच उपेक्षित धरण्यात येतं. आजही पीक विमा कराची रक्कम या नागरिकांना भेटली नाही, म्हणजे बागायतदारांना भेटली नाहीये. तब्बल 83 कोटी 10 लाख रुपये. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील काही आंबा बागायतदार असतील किंवा काजू बागायतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. सचिन गावडे माणेशेवडी गावचे. काय सांगा सचिन, एकंदरीत काय परिस्थिती आहे? पीक विमा अजूनची रक्कम असते ती अजून पेंडिंग आहे. आंबा बागायतदार, काजू बागायतदार किंवा शेतकरी यांना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जी नुकसान भरपाई मिळायची होती ना, ती अजून मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढचा विमा नोव्हेंबर महिन्यात काढायचा का नाही न काढायचा हा शेतकऱ्यांची विचार करण्याची गरज लागलेली आहे. दरवर्षी सप्टेंबर ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई यायची, पण शासनाने ते केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. त्यांचे विम्याची आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये विमा उतरलेला आहे, पण त्याच्यानंतर ढगाळ वातावरण, काय धुक्क वगैरे हे सर्व होऊन ह्याचं आंब्याचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने जी रक्कम ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरायची असते ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. तरी पुढचा विमा आता पुढच्या वर्षाचा विमा उतरायचा की नाही उतरायचा याच्या बाबतीत शेतकरी विचार करतायत. तरी शासनाने, केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने ताबडतोब विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. जो काय निधी यायचा आहे तो टायमात न येता एक 4-4 महिने लेट होतोय. शेतकऱ्यांकडनं दिलेल्या तारखेला बँकेतनं टायमावर पैसे कापून घेतले जातात आणि आता विम्याची रक्कम जर 4-4 महिने लेट येत असेल तर त्याचा मोबदला कोण देणार आहे? तर आमची सरकारला अशी विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने, की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. केंद्र सरकार आज जे काय ढसाळ कारभार करत आहे तर शेतकऱ्यांचा त्यांनी विचार करावा. केंद्र सरकारने ही परतावाची रक्कम असेल लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. कॅमेरा सुरेश साहेब, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. आणि यानंतर आता आपण ज्वारी पिकाची कोळपणी कधी करावी, पिकाला पाणी कधी द्यावं या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पीक जोमदार वाढीचा काळ असतो. पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी. तर पीक पोटरीत असताना पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता. तर पीक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर म्हणजेच 70 ते 75 दिवसांनी तुम्ही पिकाला पाणी देऊ शकता. तर कणसात दाणे भरण्याचा काळ पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी असतो, तेव्हा देखील तुम्ही पाणी देऊ शकता.
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन बरोबरच कापूस पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र कापूस पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतोय आणि याच पिकांवर कीटकनाशकांची देखील फवारणी करून फारसा काही फरक होताना दिसतच नाहीये. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय आणि याच शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आलाय आणि त्याचबरोबर आता कापूस उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संकटात आल्याचं पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्याने तर हाताच्या फोडाप्रमाणे संपूर्ण ही जी आहे ती शेती उभी केली. मात्र आता कापसावर लाल रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संपूर्ण झाडे आपल्याला इथे या ठिकाणी वाळत पाहायला मिळत आहेत. आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा मला सांगा, ही झाडं आपण घेऊन शेतामध्ये आहात, कोणता रोग आलेला आहे आणि कशा प्रकारे नुकसान होते काय सांगा? या रोगामुळे झाड पूर्ण वाळून जाते. याच्यात हे बघा बोंडाळी पण आहे. आता हे महामंडळचे समजा बियाणं कृषी विभाग येत नाहीच आमच्या बांधावर, आतापर्यंत आले नाही. कृषी विभागाचा एकही माणूस कोणी आलेला नाही. आणि शासनाने याची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्याला याची पूर्ण माहिती द्यावा आणि आमच्या बांधावर येऊन आम्हाला काहीतरी मदत, किंवा आता दिवाळी सण आलेला आहे जवळ, त्याच्यामुळे शेतकऱ्याने याच्यात काय करावं आता, दुसऱ्या पर्याय ना. याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. याच्याकडे शासनाने जरा लक्ष द्या पाहिजे. हे एकच शेतकरी आहे तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी जे आहेत ते आता सोयाबीन नंतर कापूस उत्पादनाकडे वळलेले आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आता या भागातील जे आहे ते कृषी विभागाने पंचनामे करावे आणि शासनाने मदत द्यावी अशी मागणी आता या शेतकऱ्यातून केली जाते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय आणि याच आंदोलनाची झग आता लासलगाव बाजार समितीत देखील पोहोचल्याचं बघायला मिळतंय. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत आणि त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी मालेगाव उपबाजार समिती, लासलगाव बाजार समिती आणि विंचूर उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील असा प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होऊन बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट पसरल्याचं बघायला मिळतंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी, आपण पाहूयात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी केले जात असलेले आंदोलन व त्याची धग आता मालेगाव उपबाजार समिती मुंगसे, लासलगाव बाजार समिती तसेच विंचूर बाजार समितीपर्यंत देखील पोहोचली असून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी करत असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता आज मालेगाव उपबाजार समिती मुंगसे, लासलगाव बाजार समिती व विंचूर उपबाजार समिती हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णपणे या मुंगसे बाजार समितीच्या परिसरात संपूर्णपणे शुकशुकाट पसरलेला आहे. या बंदला शेतकऱ्यांतर्फे तसेच व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे असा पाठिंबा दिला आहे. तर येथील काही व्यापारी, काही शेतकरी हे आज अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देखील दर्शवणार आहेत. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूजसाठी मालेगाव. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. बघत राहा फक्त लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता.